शहरातील वाढत्या बेशिस्त रिक्षा वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले होते, त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते। याची दखल घेत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे। 12 जून ते 26 जून दरम्यान सुमारे 480 रिक्षा चालकांवर कारवाई करत 215 रिक्षा चालकांकडून सुमारे 8,83,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। गोंधळलेली पार्किंग व्यवस्था, सिग्नल तोडणं, प्रवाशांसोबत गैरवर्तन आणि रिक्षांचे बेकायदेशीर थांबे अशा तक्रारींवरही कारवाई केंद्रित आहे। विशेषतः महत्त्वाच्या चौकात आणि बस स्थानक परिसरात ही मोहीम राबवण्यात येते। रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट तसेच बेशिस्तपणे वाहतुकीला होणारा खोळंबा यावर आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेबरोबर आरटीओच्या पथकानं कंबर कसली असून त्यांनी 12 जून ते 26 जून दरम्यान सुमारे 480 रिक्षा चालकांवर कारवाई करत 215 रिक्षा चालकांकडून सुमारे 8,83,100 रुपयांचा दंड वसूल केलाय, तर उर्वरित रिक्षा चालकांवर इतर नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये एकूण 75 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यामध्ये परवाना, नूतनीकरण न केलेले, फिटनेस नसलेले आणि प्रवासी संख्येच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या रिक्षांचा समावेश आहे। ही कारवाई यापुढेही अशी सुरू राहणार असल्याचं आरटीओ कार्यालयातून सांगण्यात आलंय।